दरम्यान एक महत्त्वाची बातमी, न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। नवीन नोंदी शोधून प्रमाणपत्र वाटपासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर आणखी एक मागणी आता पूर्ण झाल्याचं बघायला मिळते। न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ, म्हणजे अजून एका वर्षाची ही मुदतवाढ आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे। यात नवीन नोंदी शोधता येतील आणि त्या शोधून प्रमाणपत्र वाटता सुद्धा येईल आणि त्याचसाठीची ही अत्यंत महत्त्वाची अशी मुदतवाढ आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। न्यायमूर्ती शिंदे समितीला आता 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर आणखी एक त्यांची मागणी पूर्ण। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, नक्कीच अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं होतं त्यात अनेक मागण्या होत्या। त्यातील एक मागणी देखील होती की शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी। यापूर्वी देखील सरकारने अनेकदा शिंदे समितीला मुदतवाढ दिली होती आणि आता 30 जून 2027 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली, जेणेकरून जे प्रलंबित नोंदी आहे किंवा ज्या नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यात कोणताही अडथळा येऊ नये, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे ही मोठी मुदतवाढ म्हणता येईल। 30 जून पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्यांपैकी एक मागणी आणखी एक पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल। आता या सगळ्या शिंदे समितीकडून नेमके आणखी पुढे किती नोंदी शोधल्या जातात आणि काय काय कामं केली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एक मोठी मागणी जरांगेंची पूर्ण झाली या निर्णयानंतर हे स्पष्ट दिसतंय। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।